प्राइस। ठीक आहे, आता स्टार्टिंग पासून बघा, हे क्लास प्रोडक्ट आहे, इथे 3 व्हेरिएबल्स आहे. हे पहिले डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आहे आपलं प्रोडक्ट, तिथे आपण सगळं आयडी मागितलंय युजर कडून. ओके, पॅरामीटर नाही पास केले. आणि नेक्स्ट आहे आपलं पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर, इथं पॅरामीटर पास केलेत, आयडी, नेम आणि प्राइस, व्हॅल्यूज मागितलेत. ओके, ते वरती जे व्हेरिएबल्स डिक्लेअर केले होते त्याच्यामध्ये व्हॅल्यूज हे सेट केले, ह्या पॅरामीटर्सचे व्हॅल्यू सेट केले. ओके, आता हे झालं 2. अजून काय सांगितलंय क्वेश्चन मध्ये त्यांनी, क्रिएट द शो डिटेल्स. शो डिटेल्सचं फंक्शन सांगितलंय, पब्लिक void शो डिटेल्स. console dot write line product id product id is plus id. Product name is plus name. Product price is plus price. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचंय, पॅरामीटरचे कन्स्ट्रक्टर आपण बनवलंय पॅरामीटराइज, त्याला पण व्हॅल्यू सेट करायची आहे. दोन्ही बनवलेत, डिफॉल्ट आणि पॅरामीटर दोन्ही बनवलेत. तर कसं येईल, प्रोडक्ट p इज इक्वल्स टू न्यू प्रोडक्ट. आता इथे 2 आहेत बघा, 1 आणि हे 2. ठीक आहे, पहिलं फर्स्ट वाला केलं कॉल, प्रोडक्ट p इज इक्वल्स टू न्यू प्रोडक्ट. इथं ऑब्जेक्ट चेंज करावा लागेल p1. आता इथे 2 आहेत बघ. आता इथे फर्स्ट वाला तर आपलं झालं, डिफॉल्ट वाला तर आपण केलं. सेकंड वाला प्रोडक्ट आयडी आपल्याला पाठवायची 1, कॉमा डेटॉल, कॉमा 50.5 सेमीकोलन. आले ओके, असंच येणार ह्याचं. नंतर आपल्याला डिस्प्लेची मेथड कॉल करायची आहे, p डॉट शो डिटेल्सची मेथड कॉल केली आणि p1 डॉट शो डिटेल्स कॉल केलं. console डॉट रीड लाईन. आता पहिला बिल्ड करू सोल्युशनला. आणि हे एक्झिक्यूट केलं. तर पहिला आपण काय केलं होतं, डिफॉल्ट वाला कॉल केलं होतं ना, म्हणून त्यांनी आयडी विचारलाय, तर मी 2 टाकते. प्रोडक्ट नेम सपोज लिहिते सोप, प्राइस लिहिते 51. हे बघा, मग इथं आलं पहिलं, प्रोडक्ट आयडी इज 2, हा प्रोडक्ट नेम इज सोप, प्रोडक्ट प्राइस 51. नंतर जे पास केलं होतं, प्रोडक्ट आयडी इज 1, प्रोडक्ट नेम इज डेटॉल अँड प्रोडक्ट प्राइस इज 50. समजलं तुला विवेक? हो समजलं. ठीक आहे, आता आपण लेक्चर चालू करूयात. पहिलं प्रेझेंटी घेऊन ठेवते, मग लेक्चर चालू करते. एक मिनिट.
कालच्या असाइनमेंटचे क्वेश्चन्स भेटले सगळ्यांना? विवेक, कलेक्शनची का? विवेक प्रेझेंट आहे की नॉन प्रेझेंट आहे? प्रेझेंट आहे. शुभम थोराट, शुभम थोराट आणि कुणाल, प्रेजेंट है मैम. कुणाल, प्रेजेंट है मैम. शुभम थोराट मैम तो absent है. absent आहे. अच्छा. शुभम थोरवे, शुभम वाघ, प्रेजेंट. शुभम थोरवे, शुभम थोरवे प्रेझेंट आहे का ऍबसेंट आहे? ऍबसेंट आहे. प्रेजेंट है मैम तो. अच्छा. अक्षयवीर, प्रेजेंट. आज आपलं नवीन टॉपिक चालू होणार आहे आता. मल्टी थ्रेडिंग. टॉपिक त्याच्यामध्ये आपण जे कव्हर करणार आहे हा मोस्टली थेरॉटिकलच टॉपिक असेल. इंट्रोडक्शन पार्ट आहे, लाईफ सायकल ऑफ थ्रेड, थ्रेड मेथड, थ्रेड सिंक्रोनायझेशन. पहिला आपण स्टडी करणार आहे की थ्रेड म्हणजे काय आहे. थ्रेड. The designer of the Battlefield game shows the explosion by making the huts disappear. Showing the smoke and playing the sound of the explosion at the same time, he is able to achieve this by using thread. म्हणजे बघा इथं काय दाखवलंय, एक गेम आहे बॅटलफील्डचा आणि हे एक बॉम्ब आहे. बॉम्ब म्हणजे काय होतं, एक्सप्लोशन झालं म्हणजे बॉम्ब फुटल्या आवाज पण येतोय आणि त्याचा धूर पण होतोय, म्हणजे दोन्ही गोष्ट एक साथ होत आहेत. त्याला काय बोलतात, हे कसं अचीव झाले, थ्रेड्सनी आपण हे अचीव करू शकतो. जसं रिअल लाईफ एक्झाम्पल सोपं घ्या. आता तुम्ही जेव्हा तुम्हाला कॉलेजमधून असाइनमेंट भेटते लिहायला, ओके, राईट करायला असाइनमेंट भेटते, तर तुम्ही कशी राईट करता, तुम्ही एक इयरफोन्स पण घालतात, म्युझिक पण ऐकता आणि असाइनमेंट पण तुम्ही कंप्लीट करतात. म्युझिक पण ऐकता आणि असाइनमेंट पण कंप्लीट करता साइड बाय साइड, म्हणजे दोन्ही कामं एक साथ करतात. तेव्हा त्याला काय, ते कसं अचीव करू शकतो, थ्रेडिंगने. हे बघा, threads. Thread is the basic unit to which an operating system allocates processor time. म्हणजे आता हे सगळं ऑपरेटिंग सिस्टमशी रिलेटेड आहे. थ्रेड असं एक युनिट आहे, म्हणजे ऑपरेटिंग जे सिस्टम आहे तो काय करतो, प्रोसेसरचा टाइम अलोकेट करतो. इट इज अन इंडिपेंडेंट एक्झिक्युशन पाथ विदिन अ प्रोग्राम. यू कॅन परफॉर्म मल्टिपल टास्क ॲट द सेम टाइम बाय युझिंग थ्रेड्स इन द प्रोग्राम. जेव्हा थ्रेडिंग म्हणजे काय, जेव्हा तुम्ही मल्टिपल टास्क, मल्टिपल कामं एका वेळेस करतात, जसं तुम्ही म्युझिक पण ऐकता आणि तुम्ही असाइनमेंट पण लिहिता, ते काय झालं, मल्टिपल टास्क झालं, ते एका वेळेस करतात, तर त्याला थ्रेडिंग बोलतात. A process that is executed using one thread is known as single threaded process. जेव्हा एका थ्रेड ही आपण काम करतो, एक थ्रेड यूज करूनच आपण सगळं काम करतो, त्याला सिंगल थ्रेडेड प्रोसेस बोलतात. दी फॉलोइंग शोज द सिंगल थ्रेडेड प्रोसेस कशी असते ते त्यांनी इथे लिहिलंय. थ्रेड आणि अशी एक डायग्राम दिली आहे. A thread is defined as the execution path of program. एक्झिक्युशन कसा होतो प्रोग्राम,
तो they define for the threading. Each thread defines a unique flow of a control. If your application involves complicated and time-consuming operation, then it is often helpful to set the different execution paths or threads with each thread performing a particular job. म्हणजे काय थ्रेड म्हणजे काय एक फ्लो असतो तुमच्या प्रोग्रामचा मीन्स एक पर्टिक्युलर हा लॉजिक एक्झिक्यूट झाल्यावरती मग कोणता लॉजिक जसं मी आता कन्स्ट्रक्टरचं केलं होतं प्रोग्राम जस्ट डिफॉल्ट नंतर माझं कोणतं एक्झिक्यूट झालं पॅरामीटर जर सपोज आता तर आपले सिम्पल प्रोग्राम आहेत जर खूप तुमचे लॉजिक वगैरे असेल प्रोग्राम एखादा खूप कॉम्प्लिकेटेड असेल खूप सारे टास्क असतील करायला आणि टाइम कन्झ्युमिंग पण असेल तर सिंगल थ्रेडेडच्या बदले तुम्ही प्रत्येकाला डिफरंट पाथ सेट करू शकतात थ्रेड्सनी म्हणजे काय सगळे तुमचं मल्टिपल जॉब एका टाइम मध्ये परफॉर्म होईल ओके त्या थ्रेड्स आर लाइट वेट प्रोसेस आहे वन कॉमन एक्झाम्पल ऑफ यूज ऑफ थ्रेड इज इम्प्लिमेंटेशन ऑफ कॉन्करंट प्रोग्रामिंग बाय मॉडर्न ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे एक्झाम्पल एक त्यांनी दिलाय थ्रेडचं थ्रेड म्हणजे काय एकदम लाइट वेट प्रोसेस असतं आणि वन कॉमन एक्झाम्पल दिलंय एक कॉन्करंट प्रोग्रामिंग जे आता तुमचे ऑपरेटिंग सिस्टम आहेत ओके पहिलेचे जे ऑपरेटिंग सिस्टम ओएस तुम्ही बघितले असतील ते वेगळं होते आणि आता जे आहे ते ऍडव्हान्स मध्ये जे इम्प्लिमेंटेशन झाले ते यूज केले मोस्टली थ्रेडिंग यूज केले आणि यूज काय आहे थ्रेडचा यूज ऑफ थ्रेड्स सेव्ह द वेस्टेज ऑफ सीपीयू सायकल अँड इन्क्रीज द एफिशियन्सी ऑफ एन ऍप्लिकेशन म्हणजे जे सीपीयू मध्ये सीपीयूचं जे काम असतं प्रोसेस करण्याचं हा थ्रेड्स यूज केल्याने काय होतं सीपीयूचं वेस्टेज जे होत होतं सायकलचं ते कमी झालं अँड तुमचं ऍप्लिकेशन पण एकदम एफिशियंटली व्यवस्थित काम करतं So far we have written the programs where a single thread runs as a single process which is the running instance of the application. आतापर्यंत आपण काय एक थ्रेड आपण यूज करत होतो सिंगल प्रोसेस साठी However, this way the application can perform one job at a time. To make it execute more than one task at a time, it could be divided into smaller threads. आता आपण सिंगल थ्रेडच यूज केला तर सिंगल थ्रेडनी एकच काम एका टाइम मध्ये होतं जर तुम्हाला मल्टिपल कामं करायची आहेत तर त्या थ्रेडला तुम्ही छोटे छोटे डिवाइड करायचं ए प्रोसेस दॅट क्रिएट्स टू और मोर थ्रेड्स जर एकापेक्षा जास्त थ्रेड असतील तर त्याला मल्टी थ्रेडेड प्रोसेस जर एक थ्रेड असेल तर सिंगल थ्रेडेड The following figure shows the multi-threaded process with the two threads. Okay, दोन threads ही multi-threaded चा diagram आहे. आता implementing threads. In C Sharp, you use the thread class to work with the threads. आपण इथे thread चा class use करणार. The system.threading.thread class हा तुमचा class use होणार ह्या namespace मधून system.threading names मधून thread class is used to construct and access the individual threads in a multi-threaded application. Individual thread access होणार multi-threaded application मध्ये. The first thread to be executed in a process is called the main thread. First thread जी execute होणार process मध्ये त्याला काय म्हणतात main thread. सगळ्यात पहिलं कोण execute होतं main thread execute होतो. You can access the main thread of the program by using the current thread property of the thread class. main thread पण ऍक्सेस करू शकतो प्रोग्राम मध्ये कसं करंट थ्रेडची जी प्रॉपर्टी असते थ्रेड क्लास मधली ती ते यूज करून you can create other threads in the program by using the thread class. Such threads are called child threads. म्हणजे तुम्ही दुसरे थ्रेड्स पण बनवू शकता थ्रेड क्लास यूज करून त्याला काय बोलतात चाइल्ड थ्रेड. आता थ्रेड कसं इम्प्लिमेंटेशन फॉलोइंग कोड शोज द रेफरन्सिंग द मेन थ्रेड बाय युझिंग द करंट थ्रेड प्रॉपर्टी म्हणजे त्या मेन थ्रेडला त्यांनी इकडे बघा क्लास आता इकडे नेम स्पेस पहिला यूज केलं युझिंग सिस्टम द थ्रेडिंग नेम स्पेस यूज करायचं मेन मेथड मध्ये थ्रेडचा काय केलं ऑब्जेक्ट आता हे मेन थ्रेडला यूज केले त्याचा ऑब्जेक्ट बनवलं थ्रेड डॉट करंट थ्रेडला ऍक्सेस केले आपण ओके मग th.name याला नेम काय पाठवले मेन थ्रेड मग आपण इथे प्रिंट करतोय जस्ट द करंट थ्रेड आफ्टर द नेम चेंज मग आता करंट थ्रेडचं नाव चेंज करून टाकलं th.name टाकलं मेन थ्रेड आणि console.readline करंट थ्रेडला मेन थ्रेड हाऊ कॅन आय वर्क विथ द थ्रेड्स आता वर्किंग कसं आहे इन C# you can create a thread
बाय क्रिएटिंग अन ऑब्जेक्ट ऑफ द थ्रेड क्लास. जसं आपण आता जस्ट बघितलं, आपण थ्रेड कसं बनवू शकतो, थ्रेड क्लासचं ऑब्जेक्ट बनवून. यू कॅन यूज द व्हेरियस मेथड्स अवेलेबल विथ द थ्रेड क्लास टू कंट्रोल द एक्झिक्युशन ऑफ थ्रेड. थ्रेडचे जे मेथड्स आहेत काय आता आपण शिकणार आहेत ते यूज करून आपण प्रोग्रामच्या एक्झिक्युशनला आपल्या अकॉर्डिंगली करू शकतो. म्हणजे प्रोग्राम कसा एक्झिक्यूट होणार ते आपण हँडल करू शकतो. सम मेथड्स आहेत थ्रेड क्लासचे. पहिलं तर स्टार्ट. म्हणजे काय, स्टार्ट मेथड काय करते, स्टार्ट करते थ्रेडला. स्लीप मेथड काय करते, मेक्स द थ्रेड्स टू पॉज फॉर द पिरियड ऑफ टाइम. म्हणजे आपल्याला पॉज करायचंय एखाद्या याचं एक्झिक्युशन. सपोज एक्झाम्पल घ्या, तुम्ही म्युझिक ऐकताय, ओके, युट्यूब मध्ये तुम्ही म्युझिक ऐकताय, तर तुम्ही पॉजचं पण बटन पॉज केलं म्हणजे काय, थोड्या वेळेसाठी थांबतं आणि परत स्टार्ट केलं, परत स्टार्ट होतं तिथूनच. अबॉर्ट टर्मिनेट्स द थ्रेड. म्हणजे एखाद्या थ्रेडला तुम्हाला संपवायचंय तर टर्मिनेट अबॉर्ट करून टाकायचं. सस्पेंड सस्पेंड्स अ थ्रेड. इफ द थ्रेड इज ऑलरेडी सस्पेंडेड इट हॅज नो इफेक्ट. थोड्या टाइमसाठी त्याला सस्पेंड करून टाकायचं. रेझ्युम रेझ्युम्स द सस्पेंडेड थ्रेड. म्हणजे जिथून रेझ्युम केलं होतं, म्हणजे जिथून स्टॉप केलं होतं परत तिथूनच स्टार्ट करायचं, अगोदर जिथून स्टॉप करायचं. आता इथे त्यांनी केले, फॉलोइंग कोड शोज द क्रिएशन ऑफ थ्रेड बाय युजिंग द थ्रेड क्लास. आता पहिले हे बघा, एक मेथड बनवली पब्लिक स्टॅटिक व्हॉइड. स्टॅटिक मेथड आहे चाइल्ड थ्रेड कॉल. आता थ्रेड स्टार्ट हा क्लास वापरलाय. थ्रेड स्टार्ट चाइल्ड रेफ न्यू थ्रेड स्टार्ट. मेन क्रिएटिंग चाइल्ड थ्रेड. प्रिंट काय करतोय आपण, क्रिएटिंग द चाइल्ड थ्रेड. हे मग नंतर परत थ्रेडचा ऑब्जेक्ट बनवलाय चाइल्ड थ्रेड आणि इथे आतमध्ये काय टाकले, चाइल्ड रेफ. मग नंतर चाइल्ड रेफला आपण स्टार्ट केले. मग आता हा थ्रेड काय होईल, मेन हॅव रिक्वेस्टेड द चाइल्ड. एक मिनिट, ओके. द मेन हॅव रिक्वेस्टेड द स्टार्ट ऑफ द चाइल्ड थ्रेड. आता काय होते, चाइल्ड थ्रेडला आपण ही जी थ्रेड आहे तिला स्टार्ट केले. मेन थ्रेड जी होती आपली त्याला रिक्वेस्ट केले आपण, मेन थ्रेडने रिक्वेस्ट केले चाइल्ड थ्रेडच्या स्टार्टला. The thread start keyword specifies the method to be invoked by the thread. Thread start जे keyword आहे, thread start हे specifies the method to be invoked by the thread. कोणतं मेथड वापरणार आहे ते सांगतं हे keyword. आपण हा प्रोग्राम पहिला करून बघूया कसं होतं त्याचं एक्झिक्युशन, मगच आपण दुसऱ्या वर्किंग विथ थ्रेड्स मध्ये जाऊ. आता इकडे पहिले ह्या क्लासमध्ये एक स्टॅटिक मेथड बनवून घेऊ. पब्लिक स्टॅटिक ह्या मेथडला आपल्याला कॉल करावा लागेल. बॉय चाइल्ड थ्रेड कॉल.
आता इथे आपण प्रिंट करून घेणार. चाइल्ड की आपले असेल चाइल्ड थ्रेड स्टार्टेड कन्सोल चाइल्ड आता मेन मेथड मध्ये पहिलं तर सगळ्यात आधी आपण नेमस्पेस घ्यायला विसरलं. युजिंग सिस्टम डॉट थ्रेड नंतरच आपलं हे सगळं यूज होईल. खाली गेलं इथे पहिला ऑब्जेक्ट बनवणार थ्रेड स्टार्ट. आता हे थ्रेड स्टार्ट काय बघ, रिप्रेझेंट द मेथड दॅट एक्झिक्यूट्स ऑन अ थ्रेड. ही एक मेथड आहे जी एक्झिक्यूट होती थ्रेडच्या वरती. थ्रेड स्टार्ट, मग त्याचा ऑब्जेक्ट बनवला चाइल्ड. हे नाव काय पण देऊ शकतो आपण इथे. चाइल्ड ref घेतलंय इज इक्वल्स टू न्यू थ्रेड स्टार्ट. आता इथे काय कॉल केलंय, जी तुमची मेथड होती वरती चाइल्ड थ्रेड कॉल, जी स्टॅटिक मेथड आहे ती कॉल केली इथं. सेमिकोलॉन तिचा रेफरन्स दिला. नंतर खाली आपण प्रिंट करायचं कन्सोल. आता खाली आपण चाइल्ड थ्रेड बनवायचंय. मेन क्रिएटिंग चाइल्ड. आता इथे थ्रेड, आता ही जी आहे ही सगळ्यात मेन मेथड आहे. थ्रेड ही तुमची मेन मेथड आहे. याचा ऑब्जेक्ट आपण बनवतो चाइल्ड थ्रेड इज इक्वल्स टू न्यू थ्रेड. हे बघा, आणि इथे आपण पास करतो. काय काय पास करू शकतो, पॅरामीटराइज थ्रेड स्टार्ट, पॅरामीटरायझेशन हे नेक्स्ट. तर आपण हे पास करणार. चाइल्ड थ्रेडला नंतर स्टार्ट करायची चाइल्ड थ्रेड. स्टार्ट केलं नंतर प्रिंट करायचं. काय केलंय, मेननी रिक्वेस्ट केलंय स्टार्ट करायला चाइल्ड थ्रेडला. आता हा होता आपला प्रोग्राम. आता हे बिल्ड करू, याला सेव्ह करू.
असं सगळं प्रिंट होऊन आलं इथं. मेन क्रिएटिंग चाइल्ड थ्रेड स्टार्टेड. पहिलं काय आउटपुट आलं, मेन क्रिएटिंग चाइल्ड थ्रेड. मग नंतर आपण इथं कोणाला कॉल केलं, चाइल्ड रेफला, चाइल्ड थ्रेड कॉल. चाइल्ड रेफला इथे नंतर न्यू असं ऑब्जेक्ट बनवलं. चाइल्ड रेफ मध्ये काय, चाइल्ड थ्रेड कॉल आहे. मग नंतर हे झालं कॉल, ही चाइल्ड थ्रेड स्टार्ट झाली ही थ्रेड. म्हणून त्याच्यानंतर पहिलं मेन क्रिएटिंग चाइल्ड थ्रेडच्या नंतर ही वाली लाईन प्रिंट झाली, चाइल्ड थ्रेड स्टार्टेड, आणि नंतर मेन हॅव रिक्वेस्टेड दी स्टार्ट ऑफ चाइल्ड. समजलं इथपर्यंत सगळ्यांना? हॅलो. मॅम थ्रेड स्टार्ट कशासाठी वापरला? अरे ते फक्त प्रिंट झाले, अजून तुम्हाला नाही समजणार, अजून पुढचे मेथड शिकल्यावरतीच समजेल डिफरन्स. म्हणजे इथे फक्त ना सिंटॅक्स दिले की स्टार्ट कसं करायचं वगैरे. म्हणजे हे बघ, पहिलं ही लाईन, हे तू थ्रेड स्टार्टचा ह्याचा ऑब्जेक्ट बनवला. ओके. मग नंतर त्याच्या आतमध्ये तू चाइल्ड थ्रेड कॉल लिहून घेतलं. ओके. नुसतं हे केलं, पण त्याला अजून हे नाही केलं. स्टार्ट कधी होईल हे बाई ते पहिलं, अजून इथं काय स्टार्ट नाही झाली, इथं तू जस्ट लिहिलंय, पॅरामीटर लिहिलंय. पहिलं प्रिंट करून घेतलंय मेन क्रिएटिंग चाइल्ड थ्रेड. मग आउटपुट मध्ये पहिलं हे प्रिंट झालं. नंतर आता चाइल्ड थ्रेड बनवतोय. थ्रेड मेन क्लास, मेन थ्रेडच्या क्लास मधून चाइल्ड थ्रेड बनवून इथं काय पास केलं, ह्याच्यात हे वरची मेथड जी होती ती ह्याच्यात पॅरामीटर होती, ह्याला चाइल्ड रेफला इथं आतमध्ये आपण कॉल केले. नंतर ह्या चाइल्ड थ्रेडला स्टार्ट करून दिले. मग ही स्टार्ट झाल्यावरती म्हणजे आता हे प्रिंट होईल, चाइल्ड थ्रेड स्टार्टेड, आणि नंतर हे प्रिंट झाल्यानंतर ही लास्टची कन्सोल प्रिंट होईल. समजलं आता? हो. नेक्स्ट आहे, व्हेन यू रिक्वायर द थ्रेड टू पॉज, म्हणजे एखाद्या थ्रेडला पॉज करायचंय पर्टिक्युलर टाइम मध्ये. ओके. म्हणजे दुसरी थ्रेडला चान्स भेटेल एक्झिक्यूट व्हायचा. तर तसं कसं करायचं, थ्रेड डॉट स्लीप मेथड यूज करायची. मीन्स व्हेन यू रिक्वायर द थ्रेड टू पॉज फॉर द पिरियड ऑफ टाइम सो दॅट अनदर थ्रेड इज अलाउड टू एक्झिक्यूट. एक थ्रेड, दोन मल्टिपल थ्रेड असतील दोन, तर पहिल्या थ्रेडला पॉज केलं म्हणजे दुसरी थ्रेडला टाइम भेटेल एक्झिक्यूट व्हायला. मग दुसरी पॉज झाल्यावर पहिलीला टाइम भेटेल असं. म्हणजे ते कसं करायचं, थ्रेड डॉट स्लीप मेथडने. The following code shows the usage of the sleep methodचं. आता तो स्लीप मेथडचं कसं यूज करायचं ते दाखवलंय. सेम प्रोग्राम घेतलाय बघ. चाइल्ड थ्रेड कॉल. ओके. चाइल्ड थ्रेड स्टार्टेड, इथे प्रिंट केलं. मग स्लीप टाइम दिले 5000 म्हणजे 5000 मिली सेकंड म्हणजे 5 सेकंड. स्लीपिंग फॉर सेकंड्स कॉमा स्लीप टाइम 5000 डिवाइड बाय 1000. 1 सेकंड इज इक्वल टू 1000 मिली सेकंड म्हणजे काय, 5 सेकंड साठी तो स्लीप होईल. इथं 5 प्रिंट होईल. नाव थ्रेड डॉट स्लीप. ओके. थ्रेड हा क्लासला डॉट स्लीप ही मेथड कॉल केली क्लासची, आणि स्लीप टाइम दिले म्हणजे 5000. हा थ्रेड आहे, हा जो थ्रेड त्यांनी बनवलाय तो 5000 मिली सेकंड साठी झोपेल पहिला, आणि नंतर स्लीप झाल्यानंतर उठल्यावरती लीन कन्सोल डॉट राईट लाईन वेकिंग अप. नंतर मेन मेथड मध्ये जे अगोदरचं होतं तसंच चाइल्ड थ्रेड कॉल हे इथं केलं मेन थ्रेड. मग थ्रेड चाइल्ड थ्रेड इज इक्वल्स टू चाइल्ड रेफ टाकलं. मग चाइल्ड थ्रेड डॉट स्टार्ट केलं आणि नंतर रिक्वेस्टेड द चाइल्ड थ्रेड. आणि ही कोडिंग सगळी तसंच आहे इथं, फक्त आपण ह्या काय करतोय, ह्या थ्रेडला स्लीप करवतोय. चाइल्ड थ्रेडला आपण स्लीप करतोय 5000 मिली सेकंड साठी. ओके. आपण त्याच्यातच चेंज करूया म्हणजे समजेल तुम्हाला.
आता थ्रेड डॉट स्लीप ही मेथड आहे आणि स्लीप टाइम देऊ शकतो. याच्या आतमध्ये जरी डायरेक्ट 5000 दिलं तरी पण चालेल. काय लिहिलं होतं त्यांनी आफ्टर नंतर स्लीप टाइम दिल्यानंतर वेकिंग अप. डायरेक्टली काय केलं इथं वेकिंग अप. ओके, म्हणजे आता ही खालचं आपण स्टार्ट केली थ्रेडला. स्टार्ट केल्यानंतर इथं ती स्टार्ट होईल. चाइल्ड थ्रेड स्टार्टेड. ओके, चाइल्ड थ्रेड स्टार्टेड प्रिंट झाल्यावरती ती झोपेल 5000 म्हणजे 5000 मिली सेकंड 5 सेकंड साठी पॉज होईल आणि नंतर मग प्रिंट होईल वेकिंग अप. आता हे एक्झिक्यूट करून बघू. आता 5 सेकंड साठी आउटपुट मध्ये काही फरक नाही दिसत. मग आपण 5 सेकंडच्या बदली आपण घेऊ 50, 100,000, 10,000, 50,000 साठी बघूया. हे बघा आता आउटपुट. आता थोड्या वेळाने वेकिंग अप आलं. समजलं तुम्हाला? डिफरन्स समजला का? येस नो. मॅम परत एकदा सांगा ना. परत एकदा रन करते. आता ब्लॅक इंटला व्हॅल्यू पास केले ना 5 सेकंडची फक्त 10 सेकंद लगेच. एक मिनिट. आता मी परत एकदा एक्सप्लेन करते आणि जी आपली काळी स्क्रीन येईल त्याच्याकडे नीट लक्ष द्या. हे बघा, आता ही आपली पहिलं मेथड एक बनवली आहे. चाइल्ड थ्रेड कॉलची एक मेथड बनवली, स्टॅटिक आहे ती. फर्स्ट आपण प्रिंट करतोय नुसतं चाइल्ड थ्रेड स्टार्टेड. ओके, असं कन्सोल राईट लाईन करतोय. नंतर स्लीप टाइम आपण दिलाय आणि स्लीप टाइम किती सेकंडचा आहे तो फक्त प्रिंट होईल. आणि नंतर जो थ्रेडचा क्लास आहे आपला मेन थ्रेडचा त्याच्यावरतीची स्लीप मेथड आपण यूज करतोय आणि स्लीप टाइम 50 मिली सेकंड साठी तो झोपतोय. झोपल्यानंतर उठल्यावरती तो प्रिंट करेल वेकिंग अप ही लाईन प्रिंट करेल. आता ही मेथड कशी कॉल करायची? तर मेन मेथड मध्ये पहिलं थ्रेड स्टार्ट हे काय आहे तुमचं एक क्लासच आहे. ओके, मग नंतर ह्याचं काय बनवले एक ऑब्जेक्ट तुम्ही घेतलंय, काय पण लिहू शकता, हे व्हेरिएबल आहे. नंतर न्यू थ्रेड स्टार्ट आणि ही जी आहे ह्याच्यामध्ये टाकले तुम्ही चाइल्ड थ्रेड कॉल. मग त्याच्यानंतर पहिलं प्रिंट करतोय मेन की काय मेन क्रिएटिंग चाइल्ड. आता मेन ची थ्रेडची क्लास जी मेन असते ती चाइल्डची थ्रेड बनवते, चाइल्ड थ्रेड न्यू थ्रेड आणि मेनच्या आतमध्ये आपण पॅरामीटर काय पाठवते चाइल्ड रेफ. चाइल्ड रेफच्या आतमध्ये वरचा तो फंक्शन आहे. मग नंतर ही जी चाइल्ड थ्रेड बनवली आहे त्याला आपण स्टार्ट करतोय. स्टार्ट झाल्यानंतर जेव्हा ही थ्रेड स्टार्ट होईल तेव्हा ही मेथड आपली कॉल होईल. इथं ही स्टार्टचा एक डिबगर स्टार्ट वरती आल्यावरती ही मेथड कॉल होईल आणि ह्या मेथडच्या आतमध्ये असं लिहिले चाइल्ड थ्रेड स्टार्टेड. मग नंतर तो झोपेल 5000 मिली सेकंड साठी, नंतर तो उठेल आणि हे प्रिंट होईल. आणि नंतर हे सगळं झाल्यानंतर हे प्रिंट होईल मेन हॅव रिक्वेस्टेड स्टार्ट ऑफ अ चाइल्ड थ्रेड आणि संपेल. आता नीट प्रोग्राम करा. हे बघा नीट आउटपुट बघा. खूप टाइम वाढवलाय पॉजचा म्हणून ते आउटपुट यायला वेळ लागेल. आता 5 मिनिट. आता आलं वेकिंग अप. आलं तुमचं आउटपुट वेकिंग अप.
अजून थोड्या वेळासाठी थांबू बघू काय अजून. बघितलं ना, स्लीपिंग फॉर 50 सेकंड्स नंतर वेकिंग अप आलं, चाइल्ड थ्रेड साठी वेकिंग अप. मेन क्रिएटिंग चाइल्ड पहिला एक्झिक्यूट झाला, येतो कसा एक्झिक्यूट झालाय, मेन क्रिएटिंग चाइल्ड. नंतर main have requested the start of a child. Main have requested the start of the child. स्टार्ट झाल्यानंतर तुरंत हे प्रिंट झालं आणि हा मग चाइल्ड थ्रेड स्टार्टेड. मग नंतर काय प्रिंट झालं, चाइल्ड थ्रेड स्टार्टेड. मग स्लीप टाइम 5000. मग 5000 मिली सेकंड साठी तो झोपला आणि नंतर हे लास्टची लाईन प्रिंट झाली, वेकिंग अप. असा फ्लो आहे आपल्या प्रोग्रामचा. समजलं तुम्हाला हा प्रोग्राम? हे तुमचे जे सिंटॅक्स वगैरे जे इनबिल्ट त्यांचे क्लासेस आहे हे सगळं लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. समजलं का काय झालं? पहिलं काय झालं, पहिले चाइल्ड थ्रेड मेन क्रिएटिंग. एक मिनिट, पहिलं हमेशा मेन मेथड घेत होतं. मेन मध्ये आलं मेन क्रिएटिंग चाइल्ड थ्रेड, हे डिस्प्ले झालं. मग त्याच्यानंतर मेन थ्रेड क्लासचा ऑब्जेक्ट बनवला. हा मेन हॅव रिक्वेस्टेड द स्टार्ट ऑफ दी चाइल्ड थ्रेड आणि नंतर चाइल्ड थ्रेड स्टार्टेड. मग नंतर तो झोपतो आणि नंतर वेकिंग अपचा मेसेज येतो 15 सेकंड नंतर. समजलं ना? हे सगळे जे क्लासेस आहेत ना हे तुम्हाला लक्षात ठेवायला लागतील. थ्रेड स्टार्ट. ओके, now you can call thread.sleep method with the value 0 which will cause the current thread to handle over the unused balance of its time slice. जर तुम्ही 0 लिहाल, ओके, स्लीप मध्ये आपण आता 5000 वगैरे असं लिहितो, तर 0 लिहिल्यावरती तो स्वतःच बॅलन्स करेल. जसे सीपीयू कसं आहे, प्रत्येक याला रन करायला वेळ देते ना, टाइम स्लॉट देते. तर तो त्याचा टाइम स्लॉट जर फ्री असेल तर दुसरा थ्रेड स्टार्ट होईल, तो ऑटोमॅटिकली त्याचा टाइम बॅलन्स करेल. You can also call the thread.sleep method with the parameter as timeout.infinite to put the current thread to sleep infinitely. तुम्हाला जर नेहमीसाठी झोपवायचं असेल पर्टिक्युलर मेथडला, ओके, तर तुम्ही त्या पॅरामीटर मध्ये जिथं तुम्ही 5000 टाकलं होतं त्याच्या बदली timeout.infinite टाकू शकता, म्हणजे काय इन्फिनिटी टाइम साठी तो झोपून राहील. द स्लीपिंग थ्रेड कॅन बी रिझ्युम्ड बाय कॉलिंग द इंटरप्ट मेथड ऑफ द थ्रेड क्लास. परत तुम्हाला परत स्टार्ट करायचं असेल तर कोणतं मेथड यूज करायचं, इंटरप्ट मेथड. आता फॉलोइंग फिगर शोज द पॉज अँड रिझ्यूम स्टेट्स ऑफ द स्लीपिंग थ्रेड. ओके, रनिंग फर्स्ट पॉज, रनिंग, नंतर परत रिझ्यूम, परत स्लीप, इंटरप्ट. हे सगळे एक तुम्हाला मेथड्स दाखवले इथं फिगर मध्ये. आता you can suspend the execution of a thread by using the thread.suspend method. जर थ्रेडला तुम्हाला सस्पेंड करायचं असेल तर सस्पेंड मेथड यूज करायची. when a thread is suspended only another thread can cause its resumption by using the thread.resume. ओके, जर पर्टिक्युलर थ्रेडला सस्पेंड केला असेल तर दुसरी थ्रेडच त्याला रेझ्यूम मेथड कॉल करू शकते, thread.resume. तेव्हा ती सस्पेंडेड जी थ्रेड आहे ती परत रेझ्यूम होईल, स्टार्ट होईल. The thread can be destroyed. जर तिला डिस्ट्रॉयच करून टाकायची, ती परत नाहीच ठेवायची, तर thread.abort मेथड यूज करायची. The exception thread abort exception is thrown when the thread is destroyed. म्हणजे ही एक्सेप्शन कधी दाखवते, एखादी थ्रेडला तुम्ही डिस्ट्रॉय केले आहे आणि परत जर तुम्ही त्या थ्रेडवरती काम करतायत, वर्क करतायत, मग तेव्हा ही एक्सेप्शन येईल की ती थ्रेड
ऑलरेडी डिस्ट्रॉइड झाली. If the finally block is present in the method, the runtime will send the control to it. आणि जर finally method आहे try block catch block आणि finally block पण असेल तर exception च्या बदले finally मध्ये जे असेल त्याच्यामध्ये जाईल. exception नाही होणार. कधी ते कंट्रोल तुमचा जाईल. आता thread.abort मेथड कसं यूज करायचं इथे त्यांनी दिलंय. पहिला आपण मेन मेथड बघून घेऊ, मग ह्या मेथड कडे येऊ. इथे काय बनवले चाइल्ड थ्रेड कॉल. हे बघा थ्रेड स्टार्ट, इथे त्याचा ऑब्जेक्ट बनवला न्यू थ्रेड स्टार्ट आणि ती जी मेथड स्टॅटिक मेथड बनवली ती इथं परत जशी तसंच आपण कोड लाईन लिहिली. मग नंतर मेन क्रिएटिंग चाइल्ड थ्रेड, मग परत थ्रेडचा मेन थ्रेड क्लास आहे त्याचा ऑब्जेक्ट बनवला आणि हे इथे पास केला ऍज अ पॅरामीटर. मग नंतर याला स्टार्ट केली. याला स्टार्ट केल्यानंतर मेन स्लीपिंग फॉर 2 सेकंड्स. आता इथं मेन स्लीपिंग फॉर 2 सेकंड्स आपल्याला स्लीप करायचं आहे मेन थ्रेडला. थ्रेड डॉट स्लीप 2 सेकंड्स नंतर प्रिंट होतं चाइल्ड थ्रेड डॉट स्टार्ट. स्टार्ट केल्यानंतर हे प्रिंट केलं त्यांनी की कॉल पण होते. ओके नंतर स्लीप नंतर हे नंतर पहिलं येतं कन्सोल डॉट राईट एमेल अबॉटिंग द चाइल्ड थ्रेड. मेन काय करतोय अबॉट करतोय चाइल्ड थ्रेडला आणि मग चाइल्ड थ्रेड डॉट अबॉट असं कॉल झालंय. आणि ह्या फंक्शन मध्ये काय झालंय कन्सोल डॉट राईट लाईन चाइल्ड थ्रेड स्टार्ट झाली इकडे काउंटिंग टू 10 I is equals to 0 I less than 10 I plus plus 0 10 वेळा लूप फिरणार तुमचा 10 टाइम्स लूप फिरल्यावरती पहिलं 500 मिली सेकंड साठी झोपणार. पहिलं 0 करणार प्रिंट, मग थोडा पॉज घेणार, मग 1, मग पॉज घेत घेत तो प्रिंट करेल 10 नंबर्स आणि नंतर चाइल्ड थ्रेड फिनिश्ड प्रिंट होणार कॅच. जर ती अबॉट असतील थ्रेड तर एक्सेप्शन मध्ये जाईल, एक्सेप्शन रेज होईल, अदरवाइज फायनली मध्ये कंट्रोल जाईल आणि चाइल्ड थ्रेड अनेबल टू कॅच द एक्सेप्शन. जर एक्सेप्शन रेज नाही झालं तर फायनली ब्लॉकचं हे एक्झिक्यूट होईल. तर हा प्रोग्राम आपण कसा आउटपुट येत आहे ते बघू. ह्याच्यामध्ये तुम्ही फक्त कॉन्सन्ट्रेट कुठं करा की आउटपुट कसं येते. एकदा तुम्हाला आउटपुट कसं आलं हे समजलं ना मग तुम्हाला कोडिंग पण इझिली समजेल की कसं काय लिहायचं. आता
void child try block पहिलं बनवून घ्या. मग इथे catch हे बनवून घेते. Head abort exception e finally फायनली मध्ये आपण आता ड्राईव्ह मध्ये आपण लॉजिक लिहिणार. console dot write child thread started. मग इथे फॉर लूप लिहायचं. फॉर int I equals to 0 I less than 10 I plus पहिला तो झोपणार. thread dot sleep 5000 I print केलं. नंतर इथे फिनिश झाल्यावरती येईल console dot write line child thread finish. मग नंतर इथे पहिला आपण मेन याचा ऑब्जेक्ट thread start child array is equals to new thread start. मग इथे ना child जे वरती आपण मेथड बनवलेली ती घेतली. मग नंतर मेन क्लास कन्सोल मध्ये आपण लिहितो मेन
खाली आपण चाइल्ड थ्रेड बनवून ठेवू. इज इक्वल्स टू न्यू थ्रेड आणि चाइल्ड मध्ये आपण हे पॅरामीटर पास करू. पॅरामीटर आहे थ्रेड स्टार्ट. ओके, इथे आपली बेसिकली पॅरामीटर नाव चाइल्ड थ्रेडचं स्टार्ट चाइल्ड REF. मग आपण इथे चाइल्ड थ्रेडला स्टार्ट करू. ओके, ही माझी जी चाइल्ड थ्रेड आहे तिला स्टार्ट केलं. चाइल्ड थ्रेड डॉट स्टार्ट हे बघायला सगळं. आणि जी मेन थ्रेड आहे आपली तिला स्लिप करायचं. console dot write line main snipping. हे 5000 milliseconds साठी सर्व झोपवलंय. नंतर अबॉर्टिंग मेन काय होतं, नंतर अबॉर्ट अबॉर्टिंग चाइल्ड. त्यानंतर मेन अबॉर्ट करतो थ्रेड डॉट अबॉर्ट. चाइल्ड थ्रेड डॉट अबॉर्ट चाइल्ड थ्रेडला अबॉर्ट करायचं आहे. चाइल्ड थ्रेड डॉट अबॉर्ट. आता आपण ह्याला रन करून बघू आणि कसं वर्क होतं ते आपल्याला समजेल. हे बघा आउटपुट. पहिलं काय आलं, मेन क्रिएटिंग चाइल्ड. पहिला मेन मेथड तुमची हिट झाली. मेन क्रिएटिंग चाइल्ड. नंतर मेन स्टार्ट झाल्यानंतर मेन स्लीपिंग चाइल्ड. मेन स्लीप होतो. नंतर चाइल्ड थ्रेड मेन स्लीप झालाय. नंतर काय झालंय, चाइल्ड थ्रेड स्टार्टेड. मेन अबॉर्टिंग चाइल्ड एक्सेप्शन. चाइल्ड थ्रेड अनेबल टू कॅच द एक्सेप्शन तुमचं रेज झालंय याच्यामध्ये. ओके, त्याने एक्सेप्शन कसं हँडल केलं ते आपण बघू. पहिला मेन क्रिएट झालाय, नंतर मेन स्लीप झालाय. त्याच्यानंतर चाइल्ड थ्रेड स्टार्टेड. मग तुमची फंक्शन होती पब्लिक स्टॅटिक व्हॉइड चाइल्ड थ्रेड कॉल. ओके, तिथे पण चाइल्ड थ्रेड स्टार्टेड. मग नंतर स्टार्ट झाल्यानंतर काय केले, लगेच त्यांनी इथं अबॉर्ट पण करून टाकले. तर लगेच अबॉर्ट नव्हतं करायचं म्हणून ते प्रॉब्लेम झाला आणि एक्सेप्शन ते रेज झालं. आता हे बघ, तर डिबगर लावून आपण चेक करू शकतो ह्या कोडला. बेटर वे तुम्हाला समजायचं असेल तर ठीक आहे. आता मी एक्झिक्यूट करते. कसं लाईन बाय लाईन कसं जातं ते तुम्ही बघा. फंक्शन ओके, जास्त नाही पुढं.
minute. या लाईन मध्ये गेलं चाइल्ड ड्राईव्ह आलं फंक्शन F10 नंतर ही प्रिंट नंतर ही आउटपुट मध्ये तुम्हाला प्रिंट झालंय मेन क्रिएटिंग द चाइल्ड थ्रेड लक्षात ठेवा फंक्शन F10 नंतर ही त्याचा ऑब्जेक्ट बनवलं चाइल्ड ड्राईव्ह नंतर चाइल्ड थ्रेड तुमची स्टार्ट झाली फंक्शन नंतर मेन स्लीपिंग मेन स्लीपिंग नंतर 0 प्रिंट झाल्यानंतर 0 वरचा लूप प्रिंट झाल्यानंतर काय झालं मेन अबॉर्टिंग लगेच तुम्ही काय केलं 5000 इथे पण तुम्ही काय केलंय वरती पण 5000 मिली सेकंड साठी बघा स्लिप केले 0 प्रिंट झाला एक एक व्हॅल्यू सीएमडी मध्ये दाखवली 0 मगाशी 0 प्रिंट झाल्यानंतर तुम्ही त्याला डायरेक्टली आता हे अबॉर्ट मध्ये आलं चाइल्ड प्रिंट होते अबॉर्टिंग नंतर त्याच्यानंतर काय झालं नंतर इथे अबॉर्ट केलंय चाइल्ड अबॉर्ट केल्यानंतर नंतर आउटपुट तुम्हाला असं येतं हे बघा मेन स्लीपिंग 0 1 2 म्हणजे त्याला तेवढा टाइम भेटला मगाशी आपण डायरेक्टली रन केलं होतं तेव्हा आपल्याला 0 1 2 नाही भेटला आता आपण डिबगर ऑन केलं तर त्याला थोडा टाइम भेटला एक्झिक्यूट व्हायला नंतर अबॉर्ट मेन अबॉर्टिंग चाइल्ड 3 नंतर ते काय एक्सेप्शन रेज केला अनेबल टू कॅच द एक्सेप्शन फायनली ब्लॉक मध्ये गेलं जर एक्सेप्शन शो नाही झालं तर ते फायनली ब्लॉक मध्ये जातं हे असं आपलं ठरलं होतं एक मिनिट आणि फायनली जो ब्लॉक आहे आपला ट्राय कॅच आणि फायनली जे आपण एक्सेप्शन हँडलिंग मध्ये बघितलं होतं कॅच कधी एक्झिक्यूट होतं जेव्हा काहीतरी एक्सेप्शन आलं ट्राय मध्ये काही प्रॉब्लेम आला तर कॅच एक्झिक्यूट होतं रन टाइमच्या वेळेस एक्सेप्शन आल्यावरती फायनली कधी होतं फायनली नेहमीच होतं तुम्हाला एक्सेप्शन येऊ नाही येऊ काय पण होऊ फायनली नेहमी होतं ओके ट्राय कॅचचं जेव्हा आपलं लेक्चर झालेलं ट्राय कॅचच्या लेक्चर मध्ये मी सांगितलं होतं की की फायनली मध्ये आपण जेव्हा काही फ्री करायचे असतील आपल्याला कोणत्या ऑब्जेक्टची मेमरी वगैरे यूज करून झाल्यावरती तर आपण फायनली मध्ये ते लिहितो सपोज डेटाबेसचं काही कनेक्शन वगैरे आहे MISP.NET मध्ये तर आपण फायनली यूज करतो आता मी परत एकदा तुम्हाला तो प्रोग्राम मध्ये बघाचा जो प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये मी इकडे काय केलंय अबॉर्टचं कमेंट केलंय ओके आता इथे एक्सेप्शन येऊ नाही येऊ तरी पण ते
फायनली ब्लॉक मध्ये होतं. तर कसं एक्झिक्यूट होतं बघा, पॉज घेऊन घेऊन एक्झिक्यूट होतं. त्याला जेव्हा टाइम भेटला तेव्हा नेक्स्ट वाला त्याने हाय जे मी खाली लिहिते हाय रीड राईट केला नंतर 9 म्हणजे मल्टिपल थ्रेड्स ते एक्झिक्यूट होत आहे तुझं. क्लिक केलं पहिले 1 2 3 4 5 6 7 8 9 वरचे जे स्टॅटिक मेथडचे जे आहे याच्यामध्ये ते प्रिंट झाल्यानंतर ओके नंतर हे लास्टला प्रिंट व्हायला पाहिजे. त्याला मध्ये टाइम भेटला होती त्यांनी परत हे प्रिंट केलं आणि परत तो वाला थ्रेड स्टार्ट करून 9 वाला व्हॅल्यू प्रिंट केली. ते मी अबॉर्टला कमेंट केलं. अबॉर्ट केल्यानंतर काय होतं प्रिंट नाही होत, तुमचा थ्रेडच अबॉर्ट होऊन जातो, कॅन्सल होऊन जातो. समजलं का तुम्हाला इथपर्यंत? हे थोडं अवघड आहे माहिती आहे, पण प्रॅक्टिस करून थोडस प्रोग्राम जास्त बघेल तेव्हा तुम्हाला समजेल. समजलं तुम्हाला इथपर्यंत? हा नाही? येस मॅम. Yes, ma'am. थ्रेड लाईफ सायकल बघू. द लाईफ सायकल ऑफ अ थ्रेड स्टार्ट. ह्याच्यामध्ये इंटरव्ह्यूला मोस्टली तुम्हाला थिअरीच विचारली जाईल, मेथड कोणते काय काय करतं. प्रोग्राम एवढं काय कोणी विचारणार नाही प्रोग्राम. The life cycle of a thread starts when an object of system.threading.thread class is created. लाईफ सायकल कधी होती स्टार्ट? तेव्हा system.threading.threading थ्रेड क्लासचं जेव्हा तुम्ही ऑब्जेक्ट बनवता तेव्हा त्याची लाईफ सायकल स्टार्ट होती. मेन थ्रेड क्लासचं ऑब्जेक्ट बनवलं. The life cycle of the thread ends when the task is completed. सगळं तुमचं काम झाल्यावरती ती एंड होते लाईफ सायकल. स्टेट कोणकोणते आहेत लाईफ सायकल मध्ये? अनस्टार्टेड स्टेट, रनेबल स्टेट, नॉन रनेबल स्टेट आणि डेड स्टेट. हे 4 स्टेट आहेत. Now the following figure shows the various thread states and methods which can cause the thread to move from one state to another. एका स्टेट मधून दुसऱ्या स्टेट मध्ये कसं जातं ते त्यांनी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगितलंय. फर्स्ट स्टार्ट आहे. स्टार्टेड झाल्यानंतर स्टार्टेड मध्ये काय काय आहे? मेथड सस्पेंडेड, स्लीप आणि स्टॉप. सस्पेंड काय करतं? सस्पेंड करतं आणि रेझ्यूम. परत रेझ्यूम सस्पेंड केलेल्या थ्रेडला जर तुम्हाला परत चालू करायचं असेल तर रेझ्यूम. स्लीप हा स्लीप म्हणजे वेट किंवा परत तुम्हाला स्लीप म्हणजेच काय वेटिंग करणे, थांबणे. ओके म्हणजे इंटरप्ट आणि टाइम एक्सपायर झाल्यावरती ते काय होतं परत स्टार्ट होतं. असं ॲरो जातं बघा. स्लीप जॉईन आणि स्लीप म्हणजे जॉईन म्हणजे काय इंटरप्ट आणि टाइम एक्सपायर झाल्यानंतर परत तुमची थ्रेड स्टार्ट होती. इथे ॲरो दाखवलाय त्यांनी इथून इथं. नंतर स्टॉप. स्टॉप म्हणजे थ्रेड तुमची स्टॉप होऊन जाते डायरेक्टली. रिस्पॉन्ड टू स्टॉप रिक्वेस्ट स्टॉप झाल्यानंतर तुमचं स्टॉप होऊन जाते आणि नंतर वर्क कंप्लीट झाल्यानंतर पण ती स्टॉप होऊन जाते. एकदा तुम्ही स्वतः स्टॉप करता मॅन्युअली किंवा तिचं काम झाल्यानंतर वर्क कंप्लीट झाल्यानंतर ती स्वतः स्टॉप होते. हे असं त्याचं लाईफ सायकल आहे. समजलं तुम्हाला? हो. आता अनस्टार्टेड स्टेट एक एक बघायचं आपल्याला. अनस्टार्टेड स्टेट म्हणजे काय? when an instance of thread class is created the thread enters the unstarted state. म्हणजे मेन मेथड मध्ये तुम्ही जे ऑब्जेक्ट बनवलं पहिला ओके जेव्हा त्याचा ऑब्जेक्टच नुसतं आपण बनवतो तेव्हा ती आज स्टार्ट झालेली नसते. A new thread is an empty object of thread class. मग अशी आपण डिबगर लिहिलं होतं तेव्हा ते एम्प्टी दाखवत होतं. म्हणजे स्टार्टिंगला जे ऑब्जेक्ट बनवतो तेव्हा ती एम्प्टीच असते. मेमरी वगैरे त्याला काहीच and no system resource such as memory are allocated to it. मेमरी वगैरे त्याला allocate नसते. You have to invoke the start method to start the thread. जेव्हा तुम्ही स्वतः start method इम्प्लिमेंट करता तेव्हा ती स्टार्ट होती. आता रनेबल स्टेट म्हणजे काय? The thread remains in the unstarted state until the program calls the start method of the thread class. मागचाच पॉइंट आहे. The start method places the thread in the runnable state.
जेव्हा तुम्ही स्टार्ट मेथड कॉल करता तेव्हा ती रनेबल स्टेट मध्ये असते. दिस स्टेट इज ऑल्सो कॉल्ड द रेडी और स्टार्टेड स्टेट. ह्यालाच तुम्ही रेडी स्टेट पण बोलू शकता. The newly started thread and any other threads in the program execute at the same time. म्हणजे नवीन जेव्हा थ्रेड स्टार्ट होते आणि दुसरे थ्रेड्स पण प्रोग्राम मधले एकाच टाइम मध्ये स्टार्ट होतात जेव्हा तुम्ही स्टार्ट मेथड कॉल करता. नॉन रनेबल स्टेट म्हणजे अ थ्रेड इज नॉट इन द रनेबल स्टेट. कधी नसते रनेबल स्टेट मध्ये जेव्हा तुम्ही त्याला स्लीप मोड मध्ये टाकता. अ थ्रेड इज पुट इन टू द स्लीपिंग मोड बाय कॉलिंग द स्लीप मेथड. वेटिंग करायला सांगता म्हणजेच थ्रेड कॅन बी मेड टू वेट फॉर सम स्पेसिफाईड कंडिशन टू बी सॅटिस्फाईड बाय कॉलिंग द वेट मेथड. कॉल करून त्याला वेटिंग मध्ये टाकणार. म्हणजे वेटिंग मध्ये टाकल्यावर काय होतं की ऑटोमॅटिकली ती कंडिशन सॅटिस्फाय झाल्या ती स्टार्ट करत होते रनिंगला. ब्लॉक म्हणजे a thread can be blocked by an input-output operation. When the thread is blocked, it enters the non-runnable state. ब्लॉक मध्ये ती non-runnable state मध्ये एंटर होती. Dead state म्हणजे काय? A running thread enters the dead state when the statements of the thread methods are complete. This state is also called the terminated state. म्हणजे सगळे थ्रेडचे स्टेटमेंट्स कंप्लीट झाल्यावरती आणि एखादा टर्मिनेट स्टेटला पण आपण डेड स्टेट म्हणतो. ए प्रोग्राम कॅन फोर्स अ थ्रेड इनटू द डेड स्टेट बाय कॉलिंग. म्हणजे अबॉर्ट मेथडच आपण कॉल केली म्हणजेच काय त्या थ्रेडला खतम करून टाकलं, डेड झाली. इंट्रोड्युसिंग मल्टी थ्रेडिंग. आतापर्यंत आपण थ्रेडिंग बघितलेलं, आता मल्टी थ्रेडिंग बघू. मल्टी थ्रेडिंग म्हणजे काय? एका टाइम मध्ये मल्टिपल थ्रेड्स रन होतात. मल्टी थ्रेडिंग हॅज टू परफॉर्म व्हेरियस ऑपरेशन्स ॲट द सेम टाइम. मल्टी थ्रेडिंग अलाउज यू टू अचीव मल्टीटास्किंग इन अ प्रोग्राम. म्हणजे जे मी एक्झाम्पल दिलं होतं की एका टाइम मध्ये तुम्ही असाइनमेंट पण घेता आणि सॉंग्स पण ऐकता, ते काय मल्टीटास्किंग आहे. त्यालाच मल्टी थ्रेडिंग अलाउ करतं. Multitasking is the ability to execute more than one task at the same time. आता example यांनी दिलाय, the lady is eating an apple, reading a book and working on a computer simultaneously. म्हणजे ती काय करते, ऍपल पण खाते, बुक पण रीड करते आणि कम्प्युटर वरती पण काम करते. आता multitasking can be divided into following categories: process based multitasking आणि thread based. The process based multitasking मध्ये executing multiple programs at the same time means एका टाइम मध्ये मल्टिपल प्रोग्राम्स तुमचे एक्झिक्यूट होतात. आणि थ्रेड बेस्ड मध्ये एक्झिक्युटिंग मल्टिपल थ्रेड विदिन अ सिंगल प्रोग्राम. एका प्रोग्राम मध्ये मल्टिपल थ्रेड एक्झिक्यूट होतात. आता मल्टी थ्रेडिंगचे ऍडव्हान्टेजेस काय? इम्प्रूव्ह परफॉर्मन्स पण चांगला असतात. सिस्टम रिसोर्सेस पण कमी लागतात. म्हणजे सिस्टम रिसोर्सेस कमी का लागतात? कारण जेव्हा एक थ्रेड एक्झिक्यूट होत असते त्याच्यानंतर एक्झिक्यूट होताना त्याला जर थोडा टाइम भेटला तर दुसरं थ्रेड पण त्या टाइम यूज करून एक्झिक्यूट होऊन जातं. म्हणून सिस्टम रिसोर्स सगळे यूज होतात. ऍक्सेस टू मल्टिपल ऍप्लिकेशन्स ऍट द सेम टाइम. जर मल्टिपल प्रोग्राम एक्झिक्यूट होत असतील एक साथ तर तुम्हाला एका वेळेस मल्टिपल ऍप्लिकेशनचा ऍक्सेस होतो. प्रोग्राम स्ट्रक्चर सिम्प्लिफिकेशन. प्रोग्राम पण स्ट्रक्चर इझी आणि सिम्पल होऊन जातं. मल्टी थ्रेडिंगचं लिमिटेशन काय? रेस कंडिशन. ओके. डेडलॉक म्हणजे सपोज डेडलॉक म्हणजे काय? जर दोन्ही थ्रेड एकाच वेळेस म्हणजे कसं मल्टी थ्रेडिंग मध्ये कसं होतं, सपोज 3 थ्रेड्स आहेत, आपल्याकडे 3 थ्रेड्स आहेत. फर्स्ट थ्रेड एक्झिक्यूट होतो. ओके. जर त्याला टाइम भेटला तर सेकंड थ्रेड, नंतर मग काय भेटलं तर थर्ड थ्रेड. ओके. असं काहीतरी त्यांच्यामध्ये असतं. पण जर दोन्ही थ्रेड एक साथ ओव्हरलॅप झाले, एक साथ आले एक्झिक्यूट व्हायला तर एका टायमिंग मध्ये तर त्याला डेडलॉक म्हणतात. लॉक स्टार्वेशन. आता मल्टिपल थ्रेड चा एक्झाम्पल दिलाय कसं बनवायचं आहे. यू कॅन क्रिएट मल्टिपल थ्रेड्स इन अ प्रोग्राम बाय युझिंग द थ्रेड क्लासचा यूज करून. Following program shows the creation of multiple threads by using the threads class.
भरपूर मोठा आहे हा. ओके, तर पहिलं पब्लिक स्टॅटिक वॉइड चाइल्ड थ्रेड 1 ही एक मेथड बनवली आहे. याच्यामध्ये पहिले लिहिले चाइल्ड थ्रेड 1 स्टार्टेड चाइल्ड थ्रेड काउंटिंग फ्रॉम 1 to 10. ओके, मग इथे 1 to 10 पर्यंत येईल. हा वरचा लूप 1 to 10 पर्यंत होईल. नंतर आतला लूप 0 to 99 म्हणजे 100 टाइम्स फिरेल. कसं होईल, पहिलं तर चेक करेल 1 लेस दॅन 11 आहे, मग आतमध्ये येईल. मग 0 लेस दॅन 100 तुम्हाला जसं मी एक्सप्लेन केलं, पहिला आतला लूप खतम होतो मग बाहेरचा, मग परत आतला लूप खतम होतो मग बाहेरचा, असं. मग 0 लेस दॅन 100 हो, मग प्रिंट डॉट 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 प्रिंट होत जाईल. मग नंतर इथे काय प्रिंट होईल, हा लूप जेव्हा खतम होतो फिरून 0 ते 99 वाला एकदा डॉट आला तर मग परत टी प्रिंट होतं. टी काय 1, मग नंतर इन्क्रीमेंट होतं 2 लेस दॅन 11 हो, मग परत आला, मग 0 to 99 वेळा डॉट प्रिंट होईल, मग काय प्रिंट होईल 2. आणि चाइल्ड थ्रेड 1, मग हे चाइल्ड थ्रेड 1 आहे, मग तो फिनिश. मग नंतर चाइल्ड थ्रेड 2 मध्ये काय केलंय, 11 to 19 पर्यंत लूप चालेल, वरचा डॉट डॉट प्रिंट होईल, मग नंतर ते चाइल्ड थ्रेड 2 फिनिश. सेम लॉजिक आहे पहिल्याच. नंतर मेन मेथड मध्ये थ्रेड स्टार्ट. ओके, ह्याचा ऑब्जेक्ट बनवला, चाइल्ड थ्रेड 1 इथे पास केला, इथे चाइल्ड थ्रेड 2 पास केला, मेन क्रिएटिंग चाइल्ड थ्रेड्स. मग मेन नंतर मेन आता आधी ह्याचा ऑब्जेक्ट बनवला, व्हेरिएबल्स म्हणून घेतले. मग नंतर मेन मेथड ऑब्जेक्ट बनवतो चाइल्ड थ्रेड साठी, थ्रेड 1 बनवलं, चाइल्ड 1 थ्रेड 2 बनवलं, आणि थ्रेड 1 स्टार्ट केला आणि थ्रेड 2 दोन्ही पण थ्रेड्स बघा एक साथ स्टार्ट केले. आणि मग ते जसं ऑटोमॅटिकली ते आपण स्लीप वगैरे इथे काहीच यूज नाही केलंय, जसं टाइम भेटेल त्याला तसा तो एक्झिक्यूट स्वतःच होत जाईल. आता आपण हा प्रोग्राम एक्झिक्यूट करून बघू की कसं रन होत आहे.
राईट येईल ना मॅम? काय बट राईट लाईन लिहिलं तरी चालेल, न्यू लाईन भरती येईल. राईट लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, हे प्रिंट होईल. Child 1 equals to new red star child red 1. नंतर थ्रेडचा ऑब्जेक्ट बनवायचा थ्रेड. या दोन्हीचा बनवून घेऊ थ्रेड स्टार चाइल्ड 2 equals to new red star child. थ्रेडचा आता हे दुसरा ऑब्जेक्ट बनवला थ्रेड आवाज कमी कर. equals to new बंद कर थोडं. thread child 2 सेमीकोलन. आता मी हे काय करायचं, पहिला थ्रेड 1 ला स्टार्ट करायचं इथं आणि आता इथे थ्रेड 2. तर दोन्ही थ्रेड एकसाथ रन होणार आहे. आवाज नका करू प्लीज, बॅकग्राऊंड नॉईज नाही यायला पाहिजे. हे बघा when creating child thread 1 started printing 1 to 10. Okay. Child thread 2 started printing 11 to 19. दोन्ही एक साथ
म्हणजे त्याला जसा टाइम भेटत तसं डॉट डॉट प्रिंट केले. 2 ला पण स्टार्ट केलं एक साधच 11 to 19 प्रिंट केले. प्रिंटिंग 11 to 19. मग पहिलं 1 प्रिंट झाला, 2 प्रिंट झाला, मग नंतर थोडा टाइम भेटला तर 11 प्रिंट झाला, नंतर 12 प्रिंट झाला, नंतर परत 3, 4, नंतर बघा 5, मग नंतर परत 14, मग 6, 7. मग कसं होतंय, आधी पहिली वाली मेथड प्रिंट होती 2 वेळा, नंतर दुसऱ्यांदा 2 वेळा रन होती, नंतर परत 13, 4, 14, 5, 6. म्हणजे जसं त्याला टाइम भेटते तसं एक्झिक्यूट दोन्ही मेथड त्यांच्या टाइम अकॉर्डिंगली ते एक्झिक्यूट होतात. कधी पहिली फर्स्ट मेथडचं 1, 2, 3 एक्झिक्यूट होतं, कधी सेकंडचं 11 to 13 वगैरे, असं अकॉर्डिंग टू द टाइम सेट ते एक्झिक्यूट होतात. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? हो. ठीक आहे, बाकीचं आपण उद्या कंटिन्यू करू राहिलेला टॉपिक.